तर पुढच्या बातमीकडे वळूयात। महत्त्वाची बातमी मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। चौकशी समितीने 16 पानी अहवाल सादर केलेला आहे। पुतळ्याअंतर्गत गंज आणि कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला। चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला असा अहवाल देण्यात आलेला आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दिनेश, होय, पुतळ्याअंतर्गत गंज, कमकुवत फ्रेम, चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असा अहवाल या संदर्भात चौकशी समिती जी स्थापन करण्यात आली होती त्यांनी आपला 16 पानी अहवाल राज्य सरकारला काल सादर केला आहे। पुतळा दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण होतोय। चौकशी समितीला 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारचे आदेश होते। त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आपला 16 पानी अहवाल समितीनं राज्य शासनाला सादर केला आहे। त्यात जे त्यांनी महत्वाचे निष्कर्ष किंवा जे त्यांना आढळलं या संपूर्ण चौकशीत त्यात त्यांनी असं म्हटलंय, पुतळ्याअंतर्गत गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या पद्धतीनं वेल्डिंग काम झालं आणि त्यामुळे हा पुतळा कोसळला। जे फ्रेमवर्क होतं त्यावर हा 30 फुटी पुतळा जो उभारण्यात आला तितकं फ्रेमवर्क मजबूत नव्हतं असं या अहवालात म्हटलेलं आहे। नक्कीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।